नमस्कार, स्वागत आहे तुमचं तिशाच रेसिपीमध्ये। आज आपण आंबट, गोड, तिखट अशी टमाटरची गोड चटणी बघणार आहोत। चटणी किंवा याला भाजीसुद्धा म्हणू शकतात। खूपच छान लागते। त्यासाठी छान लाल टमाटर घेऊन घ्यायचे आहे। छान ताजे टमाटर घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। आता भाजीसाठी आपल्याला टमाटर चिरून घ्यायचे आहे आणि त्यासाठी कांदा, लसूणसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आणि कोथिंबीर लागणार आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन द्यायची। गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं। तेल तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी टाकायची। ते छान तडतडलं ना की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। आता लसूण छान गुलाबी होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी परतवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बारीक चिरलेले टमाटर टाकून घ्यायचे आहे। आता त्यामध्येच आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकायची आणि 2 चम्मच तिखट टाकायचे। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। नंतर थोडासा गरम मसाला टाकायचा, थोडीशी धना पावडर टाकायची आणि नंतर चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची आणि छान मंद आचेवर होऊ द्यायची आहे। आता यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। नंतर अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखर टाकली तरीसुद्धा चालेल, पण शक्यतोवर यांना भाजीला गूळच वापरा, म्हणजे भाजी आपली छान चविष्ट होते। आता छान मिक्स करून घ्यायची आणि परतवून घ्यायची। नंतर आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण आपल्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि नंतर झाकण काढून बघू शकतात गुळाचं पाणी झालेलं आहे आणि टमाटरसुद्धा छान शिजत आहे। आता पूर्ण पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे आणि नंतर टमाटरसुद्धा आपले छान शिजून जातील। आणि बघा छान पाणी आटून झालेलं आहे आणि भाजीचा रंग बघू शकतात किती मस्त आलेला आहे। खूप छान लागते अशी भाजी। आता भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी किंवा चटणी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात। मुलं खूप आवडीने खातील आणि सर्वांनासुद्धा खूप आवडेल। खूप पटकन होणारी रेसिपी आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता ही चटणी किंवा भाजीसोबत पराठा किंवा पोळी खूप छान लागते, सर्वांना खूप आवडेल। कशी वाटली तुम्हाला गोड, आंबट, तिखट टमाटरची चटणी किंवा भाजी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।